प्रवास सोपा नव्हता, पण जिद्द मोठी होती. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मी ब्लॉग्स रिअल मोटिवेशनल स्टोरीज. आजच्या स्पर्धेच्या युगात आधुनिक साधनाशिवाय यश मिळवणे अत्यंत कठीण आहे. मात्र ज्यांच्याकडे कोणतीही सुविधा नाही पण जिद्द आणि चिकाटी आहे त्यांच्यासाठी मात्र हा मार्ग अत्यंत कठीण असतो. असे असतानाही कठोर परिश्रमाने आपले स्वप्न साकार करणारे लोक प्रेरणादायी उदाहरण निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी उदाहरण आहे सागर एकनाथ मैंद यांची. फुलंब्री तालुक्यातील बाबळ या गावातील सागर मैंद या तरुणाने आपल्या प्रतिकूल परिस्थितीला जिद्द आणि चिकाटीने यशात रूपांतरित केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेले सागर यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. आई वडील आणि भाऊ शेती आणि मजुरीवर अवलंबून होते. असे असतानाही सागरच्या मनात एक वेगळे स्वप्न होते, ते म्हणजे पोलीस दलात भरती होणे. प्रवास सोपा नव्हता, पण जिद्द मोठी होती. पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि बौद्धिक तयारीसाठी खासगी अकॅडमीची गरज होती, पण प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याची कठोर वास्तवता समोर होती. असे असतानाही हार न मानता सागरने एक निर्णय घेतला. अकॅडमीच्या फीससाठी ते साफसफाईचे काम करायचे आणि त्या बदल्यात ते सराव करायचा. प्रत्येक दिवशी पहाटे अकॅडमीचे साफसफाई करायचे आणि नंतर एक विद्यार्थी म्हणून सहभागी होत असे. पण सागरला माहित होते की फक्त समर्पण पुरेसे नाही, तर आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असे असताना सुद्धा सागरने 2 वर्षे मोबाईलचा त्याग केला. हा कठोर निर्णय त्याला एकाग्रता वाढवण्यास मदत करणारा ठरला. दिवसेंदिवस कठोर सराव, शारीरिक कसरत आणि मानसिक तयारी सुरूच ठेवली. अखेर त्याच्या जिद्दीला यश आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेल भरतीमध्ये त्याने 11वा क्रमांक पटकावत यश संपादन केले. आज सागर मैंद हा एक प्रेरणादायी उदाहरण आहे की परिस्थिती आपल्या भवितव्याची निर्णायक नसते. अकॅडमीची साफसफाई करणाऱ्या तरुणाचा पोलीस खाकीपर्यंत प्रवास सिद्ध करतो की दृढनिश्चय, योग्य मानसिकता आणि आवश्यक त्याग करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. तात्काळ फळ मिळण्याच्या या युगात सागरचे 2 वर्षे धैर्य आणि चिकाटी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आशेचा किरण ठरतो.